नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्रात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण नव्या उद्योजकांना, नव्या शेतकऱ्यांना भेटत असतो. पण आज आपण अशा एका माणसाला भेटणार आहोत की जे सुवर्ण कोकणचे पहिल्या फळीतले शिलेदार आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात स्टार्टअप हा शब्द जस्ट सुरुवात झाला होता 3 वर्षापूर्वी. त्यावेळी एक माणूस वेगळं स्वप्न घेऊन या मुंबईत प्रत्येक उद्योजकाला भेटत होता. किंबहुना त्या स्वप्नांचा पाठलाग करताना अशी एक चळवळ स्वतःची उभारत होता की महाराष्ट्रातली पहिल्या स्टार्टअप चळवळीचा जे कोणी महत्त्वाचे शिलेदार होते त्या शिलेदारांमध्ये एक अग्रणी नाव घेतलं जातं. असे ऋषिकेश कदम आपल्यासोबत आहेत. ऋषिकेश, स्वागत आपलं. खरं तर नमस्कार. उद्योग असेल, बिझनेस, स्टार्टअप एक वेगळीच कन्सेप्ट घेऊन आपण ज्यावेळी पुढे जातात त्या सगळ्या चळवळीचं आव्हान घेत असताना एक नवं आव्हान आता तुम्ही इतर उद्योजकांसाठी समोर आणताय, ते म्हणजे वसई एक्स्पो. ही कन्सेप्ट काय आहे, कधी आहे आणि किती मोठी आहे? थँक्यू सो मच. मी प्रथम सतीश सरांचे आभार मानेन की मला व्यासपीठ मिळालं याचं उद्यमी साठी, आणि सुवर्ण कोकणचं हे खूप मोठं व्यासपीठ त्यांनी मला उपलब्ध करून दिलं. या माध्यमातून मला माझा स्टार्टअपबद्दल किंवा जे आमचे उपक्रम असतात की वसई इंडस्ट्रियल एक्स्पो हा आमचा ह्या वर्षीचा प्रथम जो कार्यक्रम आहे त्याबद्दल मी तुम्हाला प्रेक्षकांना आणि शिलेदारांना सांगू इच्छिन की वसई हा खूप मोठा, अगदी आपण इतिहास पाहिलं तर वसईमध्ये खूप बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीज पूर्वी होत, अगदी आपल्या शिवरायांच्या काळांपासून. तर तोच वसई एरिया आत्ता खूप एक इम्पॉर्टन्स त्याला खूप आहे. मुंबईपासून जवळ आहे, तिथे मॅन्युफॅक्चरिंग खूप चांगल्या रीते होतं आणि संपूर्ण जगभरात हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा इथून बनलेला माल जात असतो. किंबहुना गेल्या वर्षी जे मंगळयान 1 जे गेलं तर त्यातले काही महत्त्वाचे पुर्जे आपल्या वसईहून, इंडस्ट्रीहून बदले गेले. तर अशा प्रकारचं खूप पोटेन्शियल वसईमध्ये आहे आणि वसईमध्ये जवळजवळ 10,000 SMEचे युनिट्स आहेत. तर ह्याला आत्तापर्यंत हायलाईट केलं गेलं नाही. तर उद्यमी महाराष्ट्र आणि एक्सिकॉन आणि स्काय 10 यांच्या माध्यमातून ते आम्ही पुढे दालन आणतो की तुम्ही या वसईमधल्या काय ताकद आहे याची, व्यवसायाची, SMEsची, ती तुम्हाला आम्ही दाखवू इच्छितो. तर तुम्ही या, तुमचे काही प्रोडक्शन्स तिथे काढायचे असतील ते काढू शकता आपण, किंवा तिथून तुम्हाला व्यापार सुरू करायचा असेल तर तिकडच्या फॅसिलिटीज काय असतील तर ह्या प्रदर्शनातून आम्ही दाखवू इच्छितो. गेल्या वर्षी जो प्रथम आमचा हा अंक आला, म्हणजे प्रथम आमचं ते वर्ष होतं, तर ते खूप अपेक्षेपेक्षा खूप चांगलं झालं. कारण का गेल्या वर्षी जवळजवळ 6,500 व्हिजिटर्स होते आणि फक्त 50 स्टॉल्स होते, पण त्यांना भरभरून आम्ही बिझनेस दिला आणि भरभरून त्याचं कौतुकही झालं. आणि यावर्षी नव्या जोनवानं आमची जी उद्यमी महाराष्ट्राची टीम प्लस आमचे एक्सिकॉनची मंडळी, MQ सय्यद सरांचं टीम, हे एकत्र येऊन आम्ही तो ऑर्गनाईज करतो. यावर्षी 150 स्टॉल असतील आणि संपूर्ण वातानुकूलित असा हा आपला एक्झिबिशन शो असेल. नक्कीच. म्हणजे अगदी गेल्या वर्षीची तुलना केली तर गेल्या वर्षी ज्या भव्यतेनं आपण मुंबईच्या किंबहुना सोशल मीडियात ज्या पद्धतीनं प्रोजेक्ट झाला, गेल्या वर्षीची उत्सुकता होती की यंदा वेगळेपण काय असणार. मुळात एक प्रश्न त्याची उत्सुकता आहे, पण अजूनही जे आपण एक समजूया की यंदा पाहणारा असा एक प्रेक्षक वर्ग आहे की जो नव्यानं पाहतोय, त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, इथे नेमकं हे प्रदर्शन पाहायला येणारा जो क्लास असतो तो नेमका कोण असतो? ज्या पद्धतीनं तुम्ही आता असं म्हणालात की हजारो लाखोंची गुंतवणूक या सगळ्या महोत्सवातनं गेल्या वर्षी झाली, हा नेमका कुठला वर्ग हे सगळं एक्झिबिशन पाहायला येत असतो? या उद्योजक हे म्हणजे त्याच्यात प्राधान्य असतं की जर पर्सेंटेज वाईज आपण पाहिलं तर उद्योजकांनी तिथे हजेरी लावली होती. इम्पोर्ट एक्सपोर्ट्स ज्यांना तिथून व्यवसाय करायचा होता असे होते. काही जण असे होते की त्यांना नवीन पार्टनरशिप्स करायचे होते, असे गेल्या वर्षी. पण तो यावर्षी आम्ही थोडंसं त्यापेक्षा ॲडव्हान्स होऊन असं म्हणतोय की त्या ठिकाणी पालघर हा डिस्ट्रिक्ट जो आहे त्यातल्या नवीन उद्योजकांचा, नवीन वुमन्सचा, त्यांचा त्याच्यात सहभाग असेल. इव्हन कॉलेजचे स्टुडंट्स असतील त्यांना पण आम्ही ते दाखवण्यासाठी ते दालन उभं केलं आहे की इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील किंवा जी काही मंडळी आहेत की जी वसई, विरार किंवा पालघरहून मुंबईला येतात जॉबसाठी, तर त्यांना वसईमध्येच किती जॉब्स आहेत किंवा त्यांच्यासाठी खूप असं फ्लोरिश होण्यासारखं खूप आहे की त्यांचे येण्या जाण्याचे, ट्रेनने येण्या जाण्याचा प्रॉब्लेम वाचेल, 4 तास घरी जाऊ शकतील, क्रिएटिव्ह राहू शकतील, एक जीवनाचा आनंद घेऊ शकतील, अशी मंडळ. असा एक तिथे खूप मोठा असा हे आहे. आणि सुवर्ण कोकणचं पण आम्ही तिथे एक सेमिनार ठेवण्याचं योजलं, सेमिनारही असतं. मला सांग, या सगळ्याच्या निमित्तानं अशा प्रकारचे महोत्सव हे विक्रेत्यांपेक्षा गुंतवणूकदारांसाठी एक फार मोठी संधी असते. गुंतवणूकदारांच्या नजरेतनं कशा पद्धतीनं या महोत्सवासाठी त्यांना फायदे मिळतील, वैशिष्ट्य असणार आहे? गुंतवणूक म्हणजे ज्यांना आता आपण भारत
भारत देश हा खूप प्रोग्रेसिव्ह आहे. पुढची 25 वर्ष तर मला खूप उत्तम अशी सुवर्णकाळ दिसतोय. तर गुंतवणूकदार जे कोणी असतील तर किंवा कोणी ज्यांना व्यवसायात उतरायचं आहे, उद्योजकता डेव्हलप करायचं किंवा आपल्याला काही कॉन्सेप्ट डेव्हलप करायचे आहेत, तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की व्हिजिट द्या आणि त्या ठिकाणी जे सेमिनार्स आहेत ते अटेंड करा आणि इंटरॅक्शन्स करा. तिथे बरेचसे उद्योजक येणार, जे मॅन्युफॅक्चर असेल त्यांना ज्या गोष्टी तुम्हाला हव्या असतील त्या तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा. बिझनेसचे तुमचे जे प्लॅन्स आहेत ते त्याच्यात तुम्ही सक्सेस करू शकता. आणि बरंच काही, सगळ्यांसाठी बरंच काही, फक्त उद्योजकांसाठी नाही तर जी मंडळी जॉब करू इच्छितात किंवा त्यांना एक तर पालघर डिस्ट्रिक्टमध्ये काही कुपोषण वगैरे पण आहे, तर या माध्यमातून तो पण एक हायलाईट होऊ शकतो की बाबा इथून आपण जर जनरेट केलं तर CSR फंड आपण त्या मंडळींना सांगू शकतो की याच्यावर तुम्ही फोकस करा. आणि लोकल जे आहेत गव्हर्नमेंट तिकडचं वसई विरार MC त्यांचं पण खूप चांगलं सहकार्य मिळतं. प्लस त्यामध्ये आमचे जे वसईच्या इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत, स्पेशली गोवालीस, तर गोवालीसकडनं खूप चांगलं सहकार्य मिळतं. VIA कडून मिळतं. इव्हन माशिया जे अपेक्स बॉडी आहे सगळ्या उद्योजकांचं, त्यांनी देखील सपोर्ट लेटर आपल्याला दिले, ते पण सहकार्य करतात. त्या व्यतिरिक्त आता NSE शी बोलणी चालली आहेत, नॅशनल स्टॉक एक्सचेंजची, तर त्यातून पण आलं तर ही मंडळी पण ह्या एक्झिबिशनसाठी हे करतील आणि आपापल्याप्रमाणे ते त्याचं प्रमोशन सुरू आहे. तर मला वाटतं ह्यावर्षी खूप मोठा रेकॉर्ड ब्रेक होईल आणि वसईचं सामर्थ्य लोकांना कळेल आणि त्यात सहभागी होऊन आपापला ग्रोथ कसा करावा, आपापल्या व्यवसायातून कसं मॅन्युफॅक्चरिंग करून घ्यावं. तिथे स्पेशली प्लास्टिक, इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल आणि व्हेकलच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, ऑटोमोबाईलच्या, या इंडस्ट्रीज खूप मोठ्या प्रमाणे ग्रोथ झाल्यात. तर त्याचं प्रदर्शन आम्ही संपूर्ण जगाला घडवायचं चाललंय आणि हा असाच महोत्सव हा दरवर्षी होत राहील. आणि भारतामध्ये प्रदर्शनांची खूप मोठी गरज आहे, कारण का लोकांना आपल्या इथेच काय असतं तेच माहीत नसतं आणि त्यातून लहान मुलांपासून सगळ्यांना एक्सपोजर मिळाल्यानंतर ते पुढे भविष्यात जाऊन ते उद्योजक बनू शकतील. तर हा आमचा त्याच्या मागचा मोठा प्रयास आहे की सगळ्यांना एज्युकेट करणं आणि ग्रोथ करणं. आणि अशाच प्रकारे आपण शिवाय सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पण असे काही उद्योजक प्रदर्शनं वगैरे घेतलीत तर सगळ्यांना नेमका फायदा होईल. म्हणजे कसं की अगदी खूपच फायदा होईल आणि ही राईट टाईम आहे की या ठिकाणी आता आपण शिरणं आणि नवीन युथ पिढीने पण यात पुढाकार घेऊन त्यांनी आपण पुढे प्रोग्रेस करणं. नक्कीच अत्यंत महत्त्वाचं असं हे प्रदर्शन असणार आहे वसई एक्सपो. पण या सगळ्याच्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट आहे, 11 तारखेला सुवर्ण कोकणची विरार येथे मोफत कार्यशाळा होती आणि या कार्यशाळेत स्वतः ऋषिकेश कदम आणि त्यांची टीम असणार आहे की नेमकी वसईमध्ये देखील या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन ते करणार आहेत की वसईतल्या गुंतवणूकदारांसाठी आणि नवीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, उद्योजकांसाठी काय काय महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्की या 11 तारखेला वसई येथे कार्यशाळा, विरार येथे कार्यशाळा होते. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपल्यासोबत ऋषिकेश कदम आहेत. ऋषिकेश, या सगळ्या एक्सपोचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण काही वेगळ्या स्कीम अवेलेबल केल्या आहेत. मग स्टॉलच्या बाबतीत असतील किंवा प्रेझेंटेशनच्या बाबतीत असेल, नेमक्या काय काय फॅसिलिटीज किंवा कुठल्या पद्धतीने याचं सगळ्याचं स्ट्रक्चर आपण बिल्टअप केलं आहे? अच्छा, खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट मी जाहीर करू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रीयन्स लोकांना की अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि प्रेक्षकांना की हे जे वसई इंडस्ट्रियल एक्सपो 2017 आम्ही जे साजरं करतोय, तर ह्या ठिकाणी बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या आम्ही स्कीम्स त्यात यांच्या पार्टिसिपेंटसाठी आणल्या आहेत. जसं की आता डिमॉनिटायझेशनमुळे खूपसा फरक पडला, कारण का मार्केट खूप थंड दिसतं. मग यासाठी आम्ही NSIC ह्या फार गव्हर्नमेंटच्या बॉडीशी आम्ही बोललो. तर त्या ठिकाणी जे आमचे स्टॉल्स आहेत तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा कोटा SC STसाठी 100% सबसिडी आम्ही देतोय. म्हणजे त्यांना अक्षरशः मोफत स्टॉल देतोय. तर ज्या कोणा बांधवांना, महाराष्ट्रीयन आपल्या मित्रांना यात जर तुम्ही एलिजिबल असाल, उद्योजक असाल आणि तुम्हाला खरोखरच याचा फायदा घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, SC ST सर्टिफिकेट तुमचं लागेल, दुसरं पॅन कार्ड लागेल आणि तुमचं कंपनी प्रोफाईल जे तुम्ही तिथे डिस्प्ले करणार आहात ते, आणि उद्योग आधार मेमोरेंडम. पुन्हा लक्षात घ्या, उद्योग आधार मेमोरेंडम हे प्रत्येक उद्योजकाकडे असं. हे जर असेल तर तुम्हाला, आणि तुम्ही SC ST असाल तर मी तुम्हाला 100% सबसिडी यावर देऊ शकतो. नक्कीच ही फार मोठी संधी. मला आणि या संदर्भात विचारायचं आहे की जसं SC ST असतील तसंच आपण पालघर मधला जो आदिवासी फॅक्टर मधला जो उद्योजक आहे त्याच्यासाठी आपण काहीतरी विचार करता किंवा त्यांच्या स्टॉलचं आपण कशा पद्धतीनं स्वागत करणार, कारण त्या परिसरातही एक नवीन ग्रोथ होते.
त्याच्या चळवळीला आगे पोहोचण्यासाठी या सगळ्या महोत्सवात काय दिसणार आहे आपल्याला? ऋषीजी, हा म्हणजे कसं आहे की फक्त पालघर सेंट्रिक नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रातून किंवा भारतातून कोणीही यात पार्टिसिपेट करू शकतं. आणि ज्या ह्याच्यामध्ये आहेत, जर आता मी तुम्हाला ST साठी सांगितलं, परंतु ओपन कास्ट आणि OBC किंवा अजर कोणी असेल तर त्यांना आम्ही 75% डिस्काउंट म्हणजे 75% सबसिडी देखील अवेलेबल आहेत. जे मी सांगितलेले जे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्याकडे कास्टची सर्टिफिकेट नाही लागणार, परंतु स्मॉल कॅटेगरीतले जे मंडळी असतील मॅन्युफॅक्चरर्स, तर त्यांना 60% पर्यंत आम्ही सबसिडी NSIC कडून देऊ. आणि जर ते मायक्रो ह्याच्यात असेल, मायक्रो कॅटेगरीमध्ये बघत असेल तर त्यांच्या 75% आम्ही त्यांना सबसिडी देऊ. म्हणजे अगदी नेग्लेजिबल अमाऊंट त्यांना भरावी लागेल. आणि NSICचा मेंबर घ्यायला लागेल, त्याची 3,500 रुपये फी आहे. म्हणजे तुम्हाला खूपच मोठी संधी आहे, तर तुम्ही ह्या संधीचा एक्सप्लॉइट करा. स्क्रीनवर दिलेले जे नंबर्स आहेत त्यांना आमचे जे उद्यमी महाराष्ट्राचे सहकारी आहेत त्यांचे नंबर्स आहेत, त्यांना तुम्ही फोन करा. आणि ईमेल ID दिसतील तर त्यांना त्याच्यावर तुम्ही ईमेल्स पाठवा की तुमचं विलिंगनेस असेल, हे डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स तुम्ही स्कॅन करून दिलेले असतील ते पाठवा, आणि आम्ही मग लगेच हे करून तुमचं स्टॉल्स बुकिंग करू शकतो. तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना मदत करायला आवडेल. आपणा सर्वांचं मोस्ट वेलकम. या सगळ्याची आतापासून आपण सुरुवात करत आहोत. मला फक्त एक प्रश्न अतिशय थोडक्यात सांगा की या संपूर्ण एक्सपोमध्ये नेमके कोणाकोणाचे स्टॉल असणार आहेत आणि याचं स्वरूप कशा पद्धतीने असतं, अगदी थोडक्यात सांगा. मोस्टली इंडस्ट्रीयल हा कॉन्सेप्ट असल्यामुळे तर इंडस्ट्रीयल असतील संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण भारतातून कोणीही ज्यांना पार्टिसिपेट करायचं असेल त्यांना मोस्ट वेलकम आहे. आणि तिथे तुमचा जो प्रश्न बरोबर आहे की त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर्स, इम्पोर्ट एक्सपोर्टर्स, सर्व्हिस प्रोव्हायडर्स जसं बँका लोन देण्यासाठी असे संपूर्ण स्टॉल्सची रेलचेल असेल. आणि त्यात तुम्ही हे करू शकता, म्हणजे पाहू शकता. जनरली जे वसई आणि विरारमध्ये होण्यात, मुंबईमध्ये कसं होतं की एक इंटरनॅशनल आपलं हे आहे एक्झिबिशन सेंटर की नेस्कोला आपण म्हणतो, तसंच पालघरमध्ये आपण हा एस्टॅब्लिश करण्याचं चाललंय वसईमध्ये. आणि तिथे कसं एक ही नाही आहे, परंतु MIDC नाही आहे वसईमध्ये, परंतु तिकडचा जो क्लस्टर आहे SMEचा इंडियातला वन ऑफ द लार्जेस्ट क्लस्टर, तर त्याचा तुम्ही चान्स आहे तुम्हाला एक्सप्लॉइट करण्याचा आणि तिथे जाणून घेण्याचा की तिथे तुम्ही किती प्रोडक्शन करू शकता आणि तिथून प्रॉफिट कसं आहे. जिओग्राफिकली वसई हा मुंबईपासून जवळ आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट जवळ आहे किंवा पोर्ट मॅरीटाईम पोर्ट जवळ आहेत, तर तुम्ही तुमचा माल तिथे बनवून तुम्ही एक्सपोर्ट देखील करू शकता आणि मेक इन इंडियामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. नक्कीच या सगळ्या प्रवाहाची सुरुवात या एक्सपोपासून नक्कीच कराल. पण महत्त्वाची सूचना, 11 तारखेला विरार येथे मोफत कार्यशाळा होते आणि 12ला नाशिक येथे मोफत कार्यशाळा होते. या सगळ्याबद्दल आपण बोलणारच आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पात्र सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय ऋषिकेश कदम यांच्यासोबत. ऋषिकेश, आपण सुवर्ण कोकणच्या व्यासपीठावरनं बोलतोय. खरं तर या सगळ्या एक्सपोमध्ये सुवर्ण कोकणचं एक वेगळं दालन असणार आहे, त्यांना आपण त्याचीही माहिती देणार आहोत. या सगळ्या गोष्टी आहेत, पण सुवर्ण कोकणचे जे शिलेदार असतील, जे इंडस्ट्रीयल बिझनेसमध्ये आहेत, त्यांचंही या सगळ्याच एक्सपोमध्ये आपण कसं स्वागत करणार आहोत? सुवर्ण कोकणचे शिलेदार म्हणजे माझी सगळी भावंडं आहेत, तर त्यांना ह्याच्यात माझं स्पेशल आदरातिथ्य असेल. तर त्यांनी जे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असतील आणि ज्यांचा खरोखरच हे डॉक्युमेंट्स पूर्तता असेल, तर मला त्यांना 100%, 101% त्यांना मदत करायला आवडेल. आणि सुवर्ण कोकण ह्या फॅमिलीला ग्रोथ करणं हे माझी जबाबदारी आहे. तर मी त्यांना प्रथम प्राधान्य देईन आणि त्यांनी स्टॉलसाठी मला संपर्क करावा किंवा माझे जे उद्यमी महाराष्ट्राचे आमचे जे सहकारी आहेत स्क्रीनवरील नंबर, तर त्यांनी संपर्क करावा आणि त्यांना आम्ही नक्कीच प्रायोरिटी देऊ. नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तू आवाहन करशील अख्ख्या महाराष्ट्रातला जो इंडस्ट्रीयल किंवा ज्यांचं स्मॉल बिझनेस असतील, छोटे स्मॉल इंडस्ट्रीज असतील, त्या सगळ्यांनी एकदा या नंबरशी किंवा तुला कॉन्टॅक्ट करून काय नेमकं या आपल्या मनातले प्रश्न जाणून घ्यावेत की. आणि या एक्सपो मधलं सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट आहे असं मला वाटतं की मुंबईत एकदा तरी स्वतःचं उद्योगाचं प्रदर्शन करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण पैशामुळे, वाढत्या रेटमुळे ते शक्य होत नाही. ही त्याच्यासाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे. म्हणून तू काय आवाहन करशील की त्यांनी जरूर एकदा महाराष्ट्रातल्या लघु उद्योजकांनी इथं यावं आणि स्वतः श्रीमंत व्हावं? महाराष्ट्राच्या लघु उद्योजक मित्र किंवा मोठे उद्योजक असतील त्यांना मी एक नम्र आवाहन करेन की आपणास असं काही कोणतीही गोष्ट अशक्य नसते, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह असतात, फक्त आपण वेळ काढावा लागतो. तर गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम्स आहेत किंवा नवीन ज्या योजना आखल्यात त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या संधी देखील आहेत की आपल्याला सबसिडाईज 100% सबसिडीज देखील मिळू शकतात. तर तुम्ही क्लिनिकल विचार करा
आणि यांचा एकदा स्टडी करा. सुवर्ण कोकणच्या माध्यमातून देखील आपणास खूप सारी मदत करू शकतो आपण, की वेगवेगळ्या सबसिडीज वगैरे सांगण्याची. तर आपण मला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्ही अशा प्रकारचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करू इच्छितो. तर आपण एकत्र आलात आणि एकत्र व्यवसाय वगैरे केलेत तर अशा प्रकारचे एक्झिबिशन्सची फार गरज असते, कारण का एक्झिबिट झाल्याशिवाय जो दिखता है वो बिकता है जसं आपण म्हणतो, तसंच एक्झिबिट केल्याशिवाय आपण काहीच जाऊ शकत नाही आणि टीम वर्कने आपण खरंच पुढे जावं लागेल. तर सगळ्यांना आवाहन करतो, आपण सगळ्यांना निमंत्रण आहे की आपण वसई इंडस्ट्रियल एक्सपो हा 19, 20, 21 फेब्रुवारी 2017 रोजी वसई येथे हितेंद्र ठाकूर अप्पा ग्राउंड या ठिकाणी आहे. तर आपण जरूर या, याचा फायदा घ्या आणि असंच एक्झिबिट करा, असंच एकत्र या आणि सगळ्यांनी मिळून एक उद्यमी महाराष्ट्र आपण बनवू. याबाबत मला संपूर्ण आव्हान हेच करावंसं वाटतं की क्रियाशील व्हा आणि खूप ग्रोथ करा. आपलं महाराष्ट्र खूप उत्तम आहे सगळ्याच बाबतीत, टेक्निकल, ॲग्रिकल्चर वगैरे. फक्त एवढंच आहे की आपला आळस झटकायचा आणि एकत्रित येण्याचं. तर आपणास नम्र विनंती की आपण या. आपलं सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण वसई इंडस्ट्री ही आपणा स्वागतासाठी अवेलेबल आहे. एक्झिकॉन, MQ सय्यद साहेब, सतीश परब साहेब यांच्यातर्फे आपणास नम्र विनंती. तसंच आपले जे शिलेदार आहेत सुवर्ण कोकणचे, त्यांना आम्ही प्राधान्य देईन, आपण जरूर यावं. नक्कीच या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या क्षणाला जेवढे पाहणारे गुंतवणूकदार असतील, उद्योजक असतील, स्मॉल इंडस्ट्री असतील, MIDC मध्ये काम करणारे असतील, नवीन स्टार्टअप बिझनेसचा प्लॅन घेऊन त्या पद्धतीनं स्ट्रक्चर करणारे काही लोक असतील, या सगळ्या उद्योजकांना आम्ही आवाहन करतोय या वसई एक्सपोमध्ये 21 फेब्रुवारीला जे भव्य प्रदर्शन भरणार आहे, जे तुम्हाला मुंबईत तुमचं स्वतःचं मुंबईत स्वतःचा विजय ध्वज रोवण्यास फार मोठी मदत करणार आहे. त्या सगळ्या प्रवाहात सामील व्हा आणि खऱ्या अर्थानं श्रीमंत व्हा. ऋषिकेशजी, तुम्ही इथं आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आणि या सगळ्या तुमच्या एक्सपोलाही आमच्या सुवर्ण कोकणच्या टीमकडनं, जे अर्थात तुमचाही सुवर्ण कोकण आहे, या सगळ्या परिवाराकडनं उद्यमी महाराष्ट्र आणि तुमच्या सगळ्या स्टार्टअप प्लॅनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद. थँक्यू सो मच सर. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की बाबा या मोफत संधीचा देखील तुम्ही फायदा घ्या आणि पूर्ण ग्रोथ करा. जय सुवर्ण कोकण.